घडामोडी पाहूयात। आता बातमी आहे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर शहरामध्ये शेकडो आंदोलक रस्त्यावरती उतरले। महाराजांवरती कारवाई करण्यासाठी येवला आणि मनमाड इथे रात्री रास्ता रोको करण्यात आला, तर दुसरीकडे मनमाडमध्ये मुस्लिम बांधवांनी पोलीस स्टेशनजवळ ठिय्या आंदोलन केलं। रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम समाज आक्रमक झालाय। दरम्यान या संदर्भात न्यूज 18 लोकमतशी बोलताना महंत रामगिरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। आपण कुणावरही टीका केली नाही, तर विश्लेषण केलं असं त्यांनी म्हटलं। टीका हा विषयच नाही ना, या ठिकाणी आम्ही विश्लेषण केलं। टीकेचा काय विषय आहे? ते ग्रंथात लिहिलेलं आहे, जे ग्रंथात लिहिलेलं ते आम्ही बोललेलो आहे, त्यामध्ये टीकेचा काय विषय आहे? विश्लेषण केलं फक्त त्या गोष्टीचं। टीका आणि विश्लेषण याच्यामध्ये फरक केला पाहिजे ना आपण। बांगलादेशामध्ये जे काही कार्य घडलेलं आहे, कोट्यावधी असणाऱ्या हिंदूंवर जो अत्याचार होतोय, कोट्यावधी हिंदू हे बांगलादेशाच्या बॉर्डरवर आहेत, भारताने प्रवेश द्यावा या दृष्टिकोनातून ते त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि सरकारला विनंती करत आहेत। तर अशा प्रकारे हा जो प्रकार घडतो आहे, आमचा त्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की हिंदू जर जागृत झाला नाही तर असे प्रकार हे भारतातही होऊ शकतात। आणि म्हणून या ठिकाणी माझं म्हणणं एक आहे की अराजक जे तत्व असतं, या अराजक तत्वाला हिंदू असतील, मुस्लिम असतील, कुठल्याही धर्मातले असतील, त्यांनी थांबवलं पाहिजे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांची भेट घेतली। सिन्नरमध्ये रामगिरी महाराजांनी हरिनाम सप्ताहाचं आयोजन केले आणि याच सप्ताहात जाऊन मुख्यमंत्र्यांनी महाराजांची स्तुती केली। महाराजांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं असं म्हणत रामगिरी महाराजांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं। अतिशय अनेक लोकांची कुटुंब जी आहेत दुःखातून सावरलेली आपण पाहतो, यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असतात। आणि म्हणून या जागेवर देवाचा वास आहे, देवाचा आशीर्वाद आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद आहे। आमचे धर्मवीर आनंदिगे साहेब अखंड हरिनाम सप्ताह कधी चुकवत नव्हते, आम्ही त्यांच्या सोबत जायचो। मगाशी मला काही लोकांनी सांगितलं, अर्ज दिला, संत परंपरा ही मोठी आहे, संतांच्या आशीर्वादाने हे राज्यकारभार सुरू आहे। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत तुम्ही करता कामा नये। माननीय मुख्यमंत्री महोदय अशा पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य झाल्यानंतर सुद्धा जर व्यासपीठ हे जर एकत्र शेअर करत असतील, तर जी एक शक्यता आहे की आता विधानसभेच्या निवडणुका पुढे गेल्यात आणि यामध्ये कुठेतरी पोलरायझेशन करायचं, यामध्ये कुठंतरी ही जातीय तेढ, कुठेतरी हा धार्मिक तणाव तयार करायचा, तर याचं हे पायाभरणी तर नाही ना, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही।